नमस्कार मित्रांनो. होळी म्हटलं की रंगांची उधळण, होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन. पण महाराष्ट्रात या सणाला एक खास गोड पदार्थ जोडलेला आहे, पुरणपोळी. आज आपण जाणून घेणार आहोत होळीला पुरणपोळी का बनवतात यामागची कथा आणि परंपरा. पुरणपोळी हा महाराष्ट्राचा पारंपरिक गोड पदार्थ आहे. चाना डाळ, गूळ आणि वेलची यांचा सुगंधी संगम म्हणजे पुरणपोळी. होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा सण आहे. पुरणपोळी ही गोडी आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच या दिवशी ती बनवली जाते. पौराणिक कथेनुसार होलिका दहनानंतर लोकांनी आनंदाने गोड पदार्थ तयार करून एकमेकांना वाटले. त्यातून पुरणपोळीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. आरोग्यदृष्ट्या पाहिले तर हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात या काळात शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आवश्यक असतात. गूळ आणि चाना डाळ यामुळे शरीराला ताकद मिळते. त्यामुळे पुरणपोळी हा सणासुदीचा योग्य आहार ठरतो. पुरणपोळी ही एकतेचे प्रतीक आहे. कुटुंबातील सर्वजण मिळून ती बनवतात आणि खातात. त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढतो. मित्रांनो, होळीला पुरणपोळी बनवण्यामागे केवळ चव नाही, तर परंपरा, आरोग्य आणि आनंदाचा संदेश दडलेला आहे. हा गोड पदार्थ आपल्याला सांगतो की जीवनात गोडवा, प्रेम आणि एकतेचे रंग नेहमीच टिकवावेत.